हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता हे सगळं स्वच्छ केलं, थोडंसं बरं वाटत आहे. तिनुचा बॉलच आहे फक्त. आता हे इकडचं हे सगळं हिरवं काढत आहे. थोडासा कचरा आहे तो काढत आहे आता. तुला ते माहीत झालं का, तू रडलीस तर तुला सगळं भेटते म्हणून असं? हां, मग काय माहीत झालं तुला? काय माहिती? हे काय माहिती नाही मला. हे कांद्याची पात होती की काय, मी सगळं काढून टाकलं. त्याचा काय स्मेल पण येत नाही याचा, कांद्यासारखा काही समजत नाही आहे. तर हे मस्त कंटेनर्स बाहेर ठेवलेत, तर त्याचा वार आहे. सगळं मी क्लीन केलं तर आता थोडंसं बरं वाटते, कारण हे पाहणारे लोकांना पण छान आणि आपल्याला पण छान वाटेल तसं. नुसतं खूप घाण झालं होतं, करावं म्हणत होते मी, काही होतच नव्हतं. सकाळी मला वाटलं की स्नान करण्याच्या आधीच हे काम करून घेते, मग थोडंसं. इथून किती मस्त वाटतात स्ट्रॉबेरीज. हे पण झाले, ते पण झाले रेड, मस्त वाटतं. पण मोठ्या मोठ्या आहेत खूप. हिनाला काय माहिती नाही आहे, पण तेवढी झाली नाही आहे ही. खालून वरून रेड आहे, खालून हे पण झाली नाही. तिला माहिती नाही झाली. हो चल चल चल, नको, स्ट्रॉबेरी झालीच नाही ते अजून. मला वाटलंच हे दे म्हणे. चल ग, तुला स्नान द्यायचे आहे, चल बरं. अगं ती झाली नाही रेड, झाली नाही ना पण ती रेड. असं होतं, द्यावंच लागते. कोणची रेड? नाहीच आहे ना मा, ते रेड. चल चल आता. काय खात नाहीस का आता? हा, खायचं नाही आहे? वॉश करून देऊ? कसं करत आहे? नो. पक्ष्यांचा इथे किती आवाज चालू, तिथं बसून चिव चिव करतात. इथे पळून टाकलं. बापरे, इथे तर त्याच्यामध्ये बसलं. कुठे? इथे बघू. या साईडने दिसेल. हे इथे कलरचं दिसत आहे का याच्यामध्ये? हे इथे काढेल. हे छोटे छोटे किडे त्याच्यामध्ये जाऊन ते खात आहेत. मुळा एवढा चांगला मस्त निघला आणि यांनी खात आहेत ते. आपण खायचं तर आपण खात नाही म्हणून त्यांनी खातात. हे किती मोठा झाला. हे तर हे किती मोठं आहे. हे किती मोठं आहे मुळा. अरे बापरे, खूपच मोठा झाला आहे. हे मोठं आहे. याला खाल्लं की नाही? पण थोडंसं खाल्लं नाही का? अरे ह्याच्यामध्ये चांगलं धुवून घ्यावं लागेल. कट करून. म्हणून मी काय केलं होतं, यांना असं झाकून ठेवलं होतं. झाकून ठेवलेलंच बरं आहे. याला पण झाकून ठेवला. अरे तू याच्यावरच हात ठेवले. नाही, बदमाशांना मारून टाकावं लागेल यार. हे ते बाजूची ती आजी म्हणली यांना असं मारून टाकायचं म्हणे. चला, इथे पण आहेत ना. हे इथं हे बघ, हे खाते. काय रे बाबा, काढ. मध्ये मध्ये जात आहे, चिटकून बसतं. नाही, हे मजा निघत नाहीये. ते लाकूड बरोबर नाहीये. थांब बेटा. हे बघ, हे इथं आहे. इथे पण किती खाऊन टाकले. अरे रे 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 रे.
हे इथे. कशाला काढलं भाऊ? हे, सगळंच खाऊन टाकलं. अरे इनो, नको 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 ते नको राहू दे बेटा. सगळंच खाऊन टाकलं. हम्म. किती छान आले. हो ना, जाऊ दे, ते ठेवून दे. पुन्हा लाव वाटलं तर त्याला, पुन्हा लाव. हा बेटा, हो बेटा. काय करू म्हणलं, खाऊनच टाकत. कारण एकाला एकच येते ना. हो, कशी हे इथे. आणि आता हे इथे कशाचं आहे? हे इथे येते. हे कशाचं आहे पण? हे आपलं पोटॅटोज. पोटॅटोज. अरे वा, म्हणजे याला भरपूर पोटॅटोज येतात. एका याला किती येतात पोटॅटोज? 4-5 येतात वाटतं. हे इथे एक आहे ना. हा, हे इथे एक आहे. हा, हे इथे एक आलं आता. हे इथे कुठं? दिसत आहे का? हा, ते छोटं. आणि तिथे मला खूप मोठं आहे कुठं? मागे. हा, अरे वा, मस्त. चिकू 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 काय? हे कॅरेटचे झाड आहेत. कोणते? तोडायचे नाही. कोणते? हे कॅरेट्स आहेत, कॅरेट्स. अच्छा, हे कोणते? हे कॅरेटचे आहेत का? हे ते हा. इथे पण आहेत ना, ते पण carrots. हे इथे आलेले आहेत. मग ते हे आले. हरभरा आला. कुठं आहे हरभरा? हे काय इथे? हरभरा म्हणजे आपलं टहाळ ना. हा, टहाळ आले इथं आता. अरे वा, हे फुलं आलेले आहेत ते. हा, हे फुलं आलेले आहेत. मटरला पण आलेत ना फुलं. मटरला पण फुलं आले. मटरला कुठे आलेत फुलं? मटरला हे काय? म्हणजे आता मटर पण इथं आहे. इथं सगळीकडे आले. सगळ्या झाडांना आलेत मटरचे. हा, जास्त लावायला पाहिजे होतं आपण. म्हणजे आता मटरही येतील आता आपल्याकडं. मटर येतील. गोबीचं काय चालू आहे? पत्ता गोबी मध्ये पण जाऊन बसलेत का? हे असे केलेत म्हणजे असतीलच. हा, हे काय? हे पावसामुळेच ते बाहेर येत. ते शोधत आहे कुठे आहेत. अरे रे रे, राहू दे बेटा. तोडायचं नाही याला. तोडायचं नाही. तोडायचं नाही. हळू. तोडायचं नाही. हे मस्त आलेत ना मस्त. गोबीचे. इथे येते पत्ता गोबी इथे मध्ये. हा 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 हा. आपण पाहिलं होतं ना कोणत्या तरी हो, इथे हो. शेतामध्ये. ते शेतामध्ये बघितलं होतं आपण. तुला काय पाहिलं होतं. तर त्याची पानं. गोबीचे पानं. हं. काय माहित. आपले घरचे जे असतात ते, बाहेरचे तर माहित नाही. पण आपण गोबीचे पानं कधी टाकत नाही ना असं भाजीमध्ये. टाकत नाही, पण मी एका व्हिडिओ मध्येच पाहिलं होतं. हा हा, त्याने टाकलं होतं तर छान वाटत होतं. ओके. किती फुलं आलेत. अरे टमाटे आता कधी येतील? बहुतेक आपण गेल्यावर येतील की काय? हा, टमाट्याचे वाटत आहे आपण गेल्यावरच येतील. ना. तरी छोटे छोटे आले. हॅलो. छोटे छोटे आलेत ना इथं. काय टमाटे? हा. अरे बघू कुठे आहेत? ठीक आहे. अरे हो, काय मस्त आले छोटे छोटे. सगळीकडे आले. सगळीकडेच आहेत का छोटे? इथे पण आलेत. हा. इथे आलेत. तिथे बघू, पण तिथं पण आहेत वाटते. तिथे खाली. हे तर फुलं आहेत, येतील आता. नाही, इथे आलेत ना टमाटे. कुठं? ठीक आहे, त्या साईडून दिसत आहे. ठीक आहे. थोडे मोठे झाल्यावर. सगळीकडे फुलं आले त्याच्या याला. हा. त्याला इथे 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 इथे. ओके. तर मला एका ताईने विचारलं होतं की तू कोणचे क्रीम्स काही लावतेस ते पण शेअर कर म्हणून. आणि खरं सांगायचं तर मला मेकअपचं ते खरंच काही इंटरेस्ट नाही आहे.
म्हणजे माझ्याजवळ जास्त काही प्रोडक्ट्स नाही आहेत मेकअप्सचे. फक्त माझ्याजवळ जे मी दाखवलं होतं लायनर यूज करते मी, लिपस्टिक यूज करते, आणि ती क्रीम जी आहे मी दाखवते कोणची क्रीम, ही जी दाखवली होती मी, हे मॅक्स परफेक्टवाली, आणि ही एक आहे मानहाटनची. हे दोन पण कधी यूज करते, जे की मला कुठं बाहेर जायचं असेल, पार्टीला जायचं असेल तेव्हाच मी ती यूज करते. पण रेग्युलर यूजमध्ये म्हणजे मी एक अशी क्रीम वापरते तर त्याच्याने खरंच एफेक्ट पडतो. म्हणजे प्रेग्नेन्सीच्या वेळेस माझ्या पूर्ण फेसवर हे झालेलं, पिगमेंटेशन झालेलं, पण त्या क्रीमने माझा खरंच खूप रिकवर झाला. ती आज मी तुम्हाला क्रीम सांगते. तर ही क्रीम आहे, ते मी स्क्रीनवर टाकेल, हे काय दिसत नाही आहे. इथे आहे सन प्रोटेक्शन म्हणून. आता ही मला माहिती नाही की इंडियामध्ये भेटेल की नाही ते, तर मी काय चेक नाही केली आहे की इंडियामध्ये भेटेल की नाही ते. पण मी तुम्हाला एक रेकमेंड करू शकते की इथले जे लोक ते करतात ते मी तुम्हाला ती गोष्ट फक्त सांगू शकते. तर इथले लोक जे आहेत ते म्हणजे ब्रश केल्यानंतर जे आपण फेस वॉश करतो तर तेव्हा त्यांनी सनस्क्रीन लावतातच. म्हणजे ह्याच ब्रँडची नाही आहे, पण कोणत्या पण ब्रँडची सनस्क्रीन लावतातच, 100% लावतात त्यांनी. ते 3 टाइम्स लावतात. माझी एक फ्रेंड आहे जर्मन, तिने मला सांगितलं, ते मी तुम्हाला शेअर करते. तर ती सांगायची की आम्ही 3-4 वेळेस फेस वॉश करून सनस्क्रीन लावतो. मग मॉर्निंगमध्ये का लावतात हे लोक, कारण जेव्हा तुम्ही गॅसजवळ जाईल त्याची हीट तोंडावर येते, त्याच्यामुळे हे पिगमेंट आपलं हे येतात, वांग येतात आणि पिंपल्स त्याच्यामुळे येऊ शकतात, आणि काळी त्वचा पण त्याच्यामुळेच होते. तर त्याच्यामुळे तिने सांगितलं मला की सकाळी जेव्हा ब्रश करतो आपण तेव्हा थोडंसं वॉश करायचं कोणत्या पण सोपनी नाहीतरी फेस वॉशनी, आणि त्यानंतर लगेच मग ती आपण सनस्क्रीन लावायची. आता ही पण सनस्क्रीनच आहे, पण याच्यामध्ये असं लिहिलं आहे की डार्क स्पॉट्स तुमचे जातील म्हणून असं. पण तुम्ही कोणची पण तिथून घेऊ शकतो, आपल्या इंडियामधून कोणची पण सनस्क्रीन घेऊ शकतो जे तुम्हाला सूट होते त्या ब्रँडची. आणि ते मला तर खरंच माझं खरं सांगायचं तर मला खरंच कंटाळा येतो 2-3 टाईम लावण्यासाठी. तर मी कधीतरी 3 टाईम लावते, पण सकाळ संध्याकाळ तर लावतेच कंपल्सरी. त्यामुळे मी म्हणणार नाही की 100% माझं पिगमेंटेशन गेलं आहे म्हणून, पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असेल की थोडं माझ्या फेसवर स्पॉट्स आहेतच. तर पण खूप एफेक्ट पडला, कारण माझं हे सगळं हे झालेलं प्रेग्नन्सीच्या नंतर. प्रेग्नन्सीच्या आधी तर मला काही नव्हतं, पण असं म्हणतात ना की प्रेग्नन्सीच्या नंतर ते निघून जातं ते पिगमेंटेशन, पण माझ्या केसमध्ये तसं काही झालं नव्हतं. तर मी तुम्हाला रेकमेंड करू शकते, जे की इथले जर्मन लोक यूज करतात, ते फक्त सांगू शकते की तुम्ही हे करू शकता, 3 टाईम नाही तर 2 टाईम तर सनस्क्रीन उठल्यावर आणि रात्री तरी झोपण्याच्या आधी लावून झोपू शकता. तर हे करू शकता. तर मला वाटलं की तुम्हाला शेअर करायला पाहिजे. आणि मग माझ्याजवळ तर जास्त काही प्रोडक्ट्स नाही आहेत मेकअपसाठी, पण मी माझा मेकअप कसा करते बाहेर जाता वेळेस ते मी तुम्हाला एका नक्की व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.